नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत गावखेड्यासह राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आका मुख्य सूत्रधार. आकावर हत्येचा गुन्हा दाखल करा. वाल्मिक कराडचं नाव न घेता सुरेश धस यांचा आरोप. माझ्या वडिलांसोबत झालं तसं आरोपींसोबत व्हावं. आम्हाला न्याय मिळायला हवा. सर्वपक्षीय बैठकीमध्ये संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी. माझ्या वडिलांची जशी हत्या झाली त्याप्रमाणेच आरोपींना शिक्षा व्हावी. संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखची मागणी. तर आम्ही आजही दहशतीमध्ये आहोत. कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावं. वैभवीची मागणी. मनोज जरांगे उद्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेणार. जरांगे उद्या दुपारी 12 वाजता परभणीमध्ये जाणार. परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कोठडीमध्ये झाला होता मृत्यू. कुणी व्यक्ती एका समाजाची आहे म्हणून त्याची हत्या केल्याचा निकष करणं उचित नाही. राहुल गांधींचा परभणी दौरा राजकीय. राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावरून अशोक चव्हाण यांची टीका. परभणीमध्ये आंबेडकर अनुयायांकडून तब्बल 14 दिवसांपासून लाक्षणिक धरणं आंदोलन. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई. विजय वाकुडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासह इतर अनेक मागण्यांसाठी आंदोलन. अजित पवारांबद्दल अपशब्द काढाल तर याद राखा. धनंजय मुंडेंचे मेहुणे मधुसूदन केंद्रे यांना राजेश विटेकर यांचा इशारा. मधुसूदन केंद्रे यांनी महायुती विरोधात काम केल्याचा आरोप. छगन भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवला लासलगाव मतदारसंघातील विंचूर इथं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं आगमन. विंचूर इथं माणिकराव कोकाटे यांचा सत्कार करत बॅनरवर छगन भुजबळांचा फोटो. माणिकराव कोकाटे खरे जातीयवादी. अजित पवार गटाच्या गोरख बोडके यांची टीका. माणिकराव कोकाटेंनी भुजबळांचे उपकार विसरू नयेत. बोडके यांचा कोकाटे यांच्यावर निशाणा. नागपूर पालिकेमध्ये स्वबळावर लढण्याची काँग्रेसची चाचपणी सुरू. सर्व 151 जागांवर काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी. काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची माहिती. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच. मागील कामांचा संदर्भ देत दादा भुसे यांच्याकडून पालकमंत्री पदावर दावेदारी. तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांचा देखील पालकमंत्री पदावर दावा. निष्ठावंत म्हणणाऱ्यांनी शिंदेंना पूर्णपणे गाफील ठेवलं. ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये प्रवेश करणार होते, नंतर माघार घेतली. किरण सामंत यांचा नाव न घेता राजन साळवी यांच्यावर आरोप. रामराजे नाईक निंबाळकर म्हणजे फलटण नाही. फलटणची जनता म्हणजे फलटण. आम्ही जनतेसोबत. जयकुमार गोरेंची रामराजे नाईक निंबाळकरांवर टीका. तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी. तुमचा देखील संतोष देशमुख केला जाईल. पत्रामधून धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना धमकी. धाराशिवच्या परंडा इथं धनंजय सावंत यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ. धमकी प्रकरणी ढोकी पोलिसात तक्रार दाखल. तर विधानसभा निवडणुकीपूर्वी गोळीबार प्रकरणी आणि आताच्या धमकीविषयी चौकशीची मागणी. धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी. सावंतांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ परंडा बंदची हाक. शिवसेना निषेध मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन करणार. विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्यानंतर राम शिंदेंचा बारामती दौरा. राम शिंदे यांनी पवारांचे श्रद्धास्थान असलेल्या कण्हेरी इथल्या मारुतीरायाचं दर्शन घेतलं. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून साताऱ्यातील श्री उत्तेश्वर मंदिर जीर्णोद्धाराची पाहणी. खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील कामाचा आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांची मुलाच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट. मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट देत पाहणी करत अडचणी जाणून घेतल्या. कल्याण पश्चिममधील भाजप उपाध्यक्ष हेमंत परांजपे मारहाण प्रकरणामध्ये दोघांना अटक. संदीप महाले आणि सूरज भालेराव अशी आरोपींची नावं. पूजा खेडकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता. दिल्ली हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन देण्यास नकार. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी न झाल्यास अटकेची टांगती तलवार. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 4 पैकी 2 लिफ्ट बंद. लिफ्ट बंद असल्यानं रुग्णांना वरच्या माळ्यावर जाण्यासाठी त्रास. रत्नागिरीच्या खेड शहरामध्ये गोवंश हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद. व्यापाऱ्यांकडून बंदला चांगला प्रतिसाद. शहरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात. कोल्हापूरच्या कळंबावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर. आज तज्ज्ञांची समिती पाहणी करणार.
तर गळती रोखण्यासाठी 80 कोटींच्या निधीची तरतूद. घोटाळेबाज कंत्राटी कर्मचाऱ्याकडे अलिशान BMW कार तर प्रेयसीसाठी अलिशान 2 BHK फ्लॅटची देखील खरेदी. संभाजीनगरमधील 21 कोटींच्या क्रीडा संकुल घोटाळ्याचं प्रकरण. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंडमधील कोल्हापुरी बंधारा कोरडा ठाक. रब्बी हंगाम संकटात. नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी उड्डाणपुलाच्या काही भागाचं नुकसान. उड्डाणपुलाचा काही भाग 6 इंच खाली आल्याची माहिती. पुलाचा भाग खाली आल्यानं एका बाजूची वाहतूक बंद. जालना जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड धारकांची ई-KYC प्रक्रिया संथगतीनं सुरू. आतापर्यंत 17% काम पूर्ण. स्वस्त धान्य बंद होण्याची भीती. लासलगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे दर कोसळले. 1500 रुपयांपर्यंत कांद्याचे दर कोसळले. 15 दिवसामध्ये कांदा उत्पादकांना 60 कोटी रुपयांचा फटका. वाशीमध्ये नाफेडच्या केंद्रावर बारदान संपल्यानं सोयाबीन खरेदी ठप्प. शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यामध्ये अडचण. खरेदी कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष. नागपूरच्या तुमसर बाजार समितीमध्ये बिहारच्या हमालांची एंट्री. एका पोत्यासाठी 10 रुपये हमाली. स्थानिक हमालांची संख्या कमी. 60 ते 70 हमाल दाखल. वर्धा शहरातील पाणी पुरवठा 3 ते 4 दिवसांपासून खंडित. जुना पाणी चौकामध्ये जलवाहिनीला गळती. जलवाहिनी दुरुस्त करून लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील 94 एकर जागेवर भारत मंडपमच्या धर्तीवर इमारत. इमारतीमध्ये साधू महंत आणि भक्तांच्या निवासाची व्यवस्था. कुंभमेळ्यामध्ये 3000 आखाड्यांचं नियोजन सुरू. नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी. श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल. तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. नाताळ आणि लग्नसराईमुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सलगच्या सुट्ट्यांमुळे शेवगावमध्ये भाविकांची गर्दी. गजानन महाराज मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासन देखील सज्ज. नाताळच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूर नगरी देखील गजबजली. दर्शनासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी. सुट्ट्यांच्या काळामध्ये ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये देखील भाविकांची अलोट गर्दी. सुट्ट्यांच्या काळामध्ये पर्यटकांची धार्मिक स्थळांना पसंती. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा. सोलापूरच्या करमाळा शहरातील अनेक भागामध्ये पालिकेकडून दूषित पाणीपुरवठा. तक्रारीनंतर देखील पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी. कराडच्या पाटण कॉलनीमधील पालिकेच्या जागेवरील पार्किंगचं आरक्षण बदलून बेघरांना घर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी केली होती मागणी. रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे 70 कोटी रुपये थकीत. निधी न आल्यानं अनेक कामांची गती मंदावली. दिवाळीपूर्वी 50 कोटी रुपयांची मागणी. राज्यामध्ये 26 आणि 27 डिसेंबरला मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता. 26 तारखेला धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक तर 27 तारखेला अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे, जालना आणि बीडसह इतर जिल्ह्यात पावसाचा अंदाज. हिवाळ्यामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस. त्याचबरोबर गारपीट होण्याचा अंदाज. उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा अंदाज. सांगलीच्या कसबे डिग्रजमध्ये स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना आक्रमक. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्याला सेवामुक्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. ठाण्याच्या शहापूर तालुक्यामध्ये शेतकरी भात खरेदीच्या प्रतीक्षेत. आदिवासी विकास महामंडळानं लवकरात लवकर भात खरेदी केंद्र चालू करण्याची मागणी. ठाण्याच्या शहापूरमध्ये अवैधरित्या मंगूर माशाचं पालन. संबंधित जागेवर मत्स्य विभागाची धडक कारवाई. हरित लवादानुसार बंदी असलेल्या माशांचे लंगूर इथं सुरू होतं अवैधरित्या पालन. चंद्रपूरमधील सराईत चोरटा अखेर पोलिसांच्या ताब्यात. सोन्या चांदीसह 42 हजारांचा मुद्देमाल देखील हस्तगत. अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेसह दोघांना मुंब्रा पोलिसांकडून अटक. MD ड्रग्जसह एकूण 6,23,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. भिवंडी बापगाव इथल्या निर्जन ठिकाणी 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या. मृतदेह आढळल्यानं परिसरामध्ये खळबळ. सोमवारी संध्याकाळी 4 वाजेपासून मुलगी बेपत्ता झाल्यानं पालकांनी तक्रार दाखल केली होती. भिवंडीमध्ये 13 वर्षीय मुलीच्या हत्येनं खळबळ. आमदार सुलभा गायकवाड यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली.